हाय सर्वांना, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणि माझं पिल्लू आम्ही गेलो होतो बाहेर देवदर्शनाला महाशिवरात्रीनिमित्त. तर त्या मंदिराच्या समोरच असं हनुमानाचं मंदिर होतं. त्याच्यानंतर समोरच त्या मोठ्या पटांगणामध्ये पालखी ठेवलेली होती महादेवांची. त्यामध्ये महादेवाची मूर्ती ठेवलेली होती. त्यानंतर त्या पालखीच्या समोरच शिवलिंग होती. तर ती शिवलिंग त्यांनी वारुळाची माती आणि भस्म याची मिळून तयार केली होती. खूप सुंदर अशी तयार केली होती. त्यानंतर आम्ही वरती गेलो दर्शनासाठी. वरती राम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती होती. खूप सुंदर असं मंदिर होतं. तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर प्रदक्षिणेला गेलो. आम्ही प्रदक्षिणा केली. त्यानंतर लगेचच खाली एक मंदिर होतं. त्या मंदिरात गेलो. तिथे स्वामींचं मंदिर होतं. खूप सुंदर अशी मूर्ती होती स्वामींची. खूप छान दर्शन झालं आमचं. तिथेही दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेर आलो. तर तुम्हाला कोणाला हे लोकेशन माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथल्या बाकीच्या प्रांगणामध्ये असं सुंदर असं मूर्ती, फोटो असे लावून खूप छान असं तयार केलेलं होतं. तर हे पाही कशी गेट लावून राहिली आहे. दर्शन केलं, बाहेर आली आणि गेट लावून राहिली. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप मोठं पटांगण होतं. त्यामध्ये मंडप सगळं केलेलं होतं. इथे महादेवाचा असा फोटो होता. तिथे आम्ही काही फोटो काढले. आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलो होतो. तुम्हाला जर माझे रोजचे डेली व्लॉग पाहायला आवडतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.